नुकताच आता वरवरचे वधूवर घ्यायचा खूप उत्तम प्रयोग आता अंबरनाथमध्ये झालेला आहे. त्याचे सुरभीत जोशी कलाकार आता आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी उपस्थित आहेत. काय सांगणार? एक तर नाटक काय आहे ते तुम्ही येऊन बघा. नाटक सध्या प्रचंड गाजत आहे, कारण 1.5 वर्षात 240च्या वर प्रयोग झालेले आहेत. पण मला थोडंसं वाईट असं वाटतंय की आम्ही जेव्हा नाटक सुरू केलं तेव्हा अंबरनाथ बदलापूरमध्ये इतकं उत्तम रसिक प्रेक्षक होता, पण त्यांच्यासाठी नाट्यगृह आताच स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने गेल्या वर्षी नाट्यगृह उघडला आहे. अद्ययावत नाट्यगृह आहे, तिथे खूप चांगला रसिक प्रेक्षक आहे असं आम्हाला कळलं होतं. या नाटकाचा निर्माता पण आहे आणि आज सगळं सुरू झालं आणि आम्हाला सांगायला अतिशय आनंद होतो. वरवरचे वधूवरचा जो आमचा याआधी 200वा प्रयोग झाला त्याला माननीय महाराष्ट्र भूषण अशोक सराफ सर प्रमुख पाहुणे आले होते. त्यांनी आशीर्वाद दिला होता. अशा अनेक टप्पे आम्ही गाठले, पण मुंबईतला पहिली हाऊसफुलची पार्टी आज इथे अंबरनाथमध्ये लागली आणि याचा मला विशेष आनंद आहे. आता आम्हाला असं लक्षात आलं की केवळ मुंबई म्हणजे मूळ मुंबईचे आपण म्हणतो त्या भागात सुद्धा आपला मराठी माणूस मुंबईच्या उपनगरांमध्ये सुद्धा जो शिकलेला आहे त्यांच्यापर्यंत आम्ही तिसरा सांगायचा अतिशय आनंदाचा मुद्दा म्हणजे आमच्या नाटकाला प्रचंड तरुण प्रेक्षकांनी आमच्या नाटकाचं 15 ते 20% प्रेक्षक वर्ग असा आहे जो पहिल्यांदा नाटक आणि आज अंबरनाथ बदलापूर भागाची स्थिती प्रचंड मोठा तरुण वर्ग असा नाटक बघायला. मी असं म्हणतो की 60 ते 70% ऑडियन्स होता 40च्या खालचा, पण असं नाहीये की जे ज्येष्ठ वयोगटातील लोक येतात त्यांना नाटक आवडत आहे. नाटक हे लग्नाविषयीचं आहे. आजची पिढी आपली लग्नाविषयी काय विचार करते हलक्या फुलक्या निगडी पद्धतीने नाटकात 2 पद्धती गाणी आणि डान्सेस आहेत. तेव्हा लोक टीका करतात, त्यानंतर जाऊन त्याच्या इंस्टाग्रामवर करतात आणि जसं तरुण लोकांना आपल्या मनाच्या काहीतरी मांडल्याचं हे नाटक खूप वाटतं. तसंच त्यांच्या आई वडिलांची जी पिढी आहे, आजी आजोबांची जी पिढी आहे त्यांना माझी नात जेव्हा म्हणते की आई किंवा आजी मला असा जोडीदार हवा आहे, मला त्याच्यात रेड फ्लॅग्स नको, ग्रीन फ्लॅग्स हवे. ते रेड फ्लॅग्स काय आहेत, ग्रीन फ्लॅग्स काय आहेत हे तुमच्या पालकांपर्यंत किंवा तुमच्या आजी आजोबांपर्यंत पोहोचवणारे सुद्धा हे नाटक आहे. त्यावर याचा एक वेगळाच आज खरं तर अंबरनाथ नाही बदलापूर अनेक शहरात आजूबाजूच्या लगेचच्या शहरामधून आज काय सांगू शकतो? नाही, काहीच नाही की तुम्ही इतका भरपूर प्रतिसाद दिला त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळालं. परत म्हणतो मराठी रसिक प्रेक्षक मग तो महाराष्ट्रात कुठलाही असो तो आमची तेवढी पाठ करतो, आम्हाला हसून टाळ्या वाजवून प्रोत्साहन देतो, आशीर्वाद देतो. ते काही घटक आमच्यामुळे आणि आधी त्यांच्या आयुष्यात आमच्या पद्धतीने चांगल्या आनंदाच्या घटका होऊ शकतो. हे आमच्यासाठी पुण्य देणारं काम आहे. मी आम्हाला एवढा पाठिंबा दिलाय. आता पुन्हा पुन्हा आम्ही अंबरनाथला येत राहू आणि असं कानावर आलंय की बदलापूरमध्ये सुद्धा नाट्यगृह होतंय. तर प्रेक्षकांकडनं आणि मराठी कलाकार माझी विनंती आहे सरकारला नगर परिषदेच्या लवकरात लवकर तुम्ही आमच्यासाठी नाट्यगृह आणि प्रेक्षकांसाठी आम्ही पुन्हा